ओम श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 6. कौरवांची जन्मकथा व भीष्माची गोष्ट. ऐका. जन्मेजय राजा वंशपायनाना म्हणाला की, हे ऋषीवर्या, माझ्या मूळ पुरुषापासून माझ्यापर्यंत आमच्या वंशाचा विस्तार कसा झाला, माझे पूर्वज कोण होऊन गेले ते सर्व मला सांग. ते ऐकून वंशपायन म्हणाले की, राजा, तुझे वंशावळ मी तुला पहिल्यापासून सांगतो, तू ऐक. क्षीरसागरात झोपणाऱ्या श्रीनारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवापासून दक्ष प्रजापती झाले. त्या दक्षाची मुलगी आदिती, हिच्या पोटी विवस्वान नावाचा मुलगा झाला. विवस्वानाचा मुलगा मनू, त्या नहुषाचा मुलगा पुरुरवा, त्याचा पुत्र अयू, त्याचा पुत्र नहुष, त्या मनूचा मुलगा ययाती, तो शुक्राचार्याचा जावई होता. ययातीचा पुत्र पुरु, याचा मुलगा जन्मेजय, त्याचा पुत्र प्रतिध्वान, या प्रतिध्वानाचा मुलगा शर्याती, शर्यातीचा मुलगा अहयाती, अहयातीचा मुलगा जयतसेन, त्या जयतसेनाचा पुत्र प्राचीनवान, त्याचा मुलगा महाभीम, महाभीमापासून प्राचीनधवा, त्याचा मुलगा अयूत, अयूताचा पुत्र अक्रोधन, अक्रोधनाचा पुत्र देवातिथी, देवातिथीला रुच नावाचा मुलगा झाला. रुचाचा पुत्र दक्ष, दक्षाचा मुलगा इलिन, इलिनचा पुत्र मतिनार आणि मतिनाराचा मुलगा दुष्यंत, त्याचा मुलगा इलिन, इलिनाचा मुलगा दुष्यंत, दुष्यंताचा मुलगा भरत, त्या भरताच्या वंशात तुम्ही भारत उत्पन्न झालात. भरताच्या मुलाचे नाव सुहोत्र, सुहोत्राचा मुलगा हस्तिप, यानेच हस्तिनापूर नगर निर्माण केले. त्या हस्तिपाचा मुलगा विकट, विकटाचा मुलगा अजमीड, त्याचा मुलगा संहरण, संहरणाचा मुलगा परीक्षित, त्याचा मुलगा भीम, भीमाचा मुलगा प्रतीप, त्या प्रतीपाला शंतनू आणि वाल्मिक हे 2 मुलगे झाले. शंतनूचा मुलगा भीम, याच शंतनूला सत्यवतीपासून चित्रांगद व विचित्रवीर्य हे 2 मुलगे झाले. विचित्रवीर्याला धृतराष्ट्र व पंडू आणि विदुर हे 3 मुलगे झाले. यापैकी धृतराष्ट्राला 100, पंडूला 5 पुत्र झाले. हेच अनुक्रमे कौरव व पांडव होय. पांडवांना द्रौपदीपासून प्रतिविंध्य, श्रुतसोम, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतकर्मा असे 5 पुत्र झाले. श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनाला दिली होती, तिला अभिमन्यू नावाचा मुलगा झाला. हे जन्मेजया, तुझा पिता परीक्षित हा त्याच अभिमन्यूचा पुत्र होय. त्या परीक्षिताचा तू पुण्यवान पुत्र जन्मेजय, तुला शतातिक आणि शतकर्ण नावाची 2 मुले आणि शतकर्णाचा मुलगा सुदंत हा तुझा नातू. याप्रमाणे श्रीनारायणापासून तुझ्या नातवापर्यंत 48 पुरुषांची वंशावळ आहे. पूर्वी इक्ष्वाकू कुळात महाभीष नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने 1000 अश्वमेध व 100 राजसूय यज्ञ केले, त्यामुळे त्यास पुण्य प्राप्त झाले व तो स्वर्गलोकास गेला. एकदा तो ब्रह्मदेवाच्या सभेत बसला असता गंगा घाईघाईने वस्त्र नेसत होती. ते सुटले बघताच सभेत बसलेले सर्व लोक खाली पाहू लागले, परंतु महाभीषाने मात्र मान खाली न करता तिच्याकडे एक क्षण बघितले. इतक्यात गंगेची नजर त्याच्याकडे गेली व ती हसली. ते पाहताच ब्रह्मदेवाने त्या दोघांना असा शाप दिला की, तुम्ही दोघेही मृत्यूलोकात मनुष्य जन्म घ्याल व त्या ठिकाणी तुमची वासना पूर्ण झाल्यावर परत तुम्हाला स्वर्गलोक प्राप्त होईल. त्यानंतर गंगा आकाशात फिरत असता अष्टवसू रडत असताना तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा तिने त्यांना रडण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, वशिष्ठ ऋषीची गाय चोरून आम्ही आमच्या आश्रमात बांधली, म्हणून त्यांनी आम्हाला असा शाप दिला की तुम्ही माणसाच्या जन्माला जाल, म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आम्ही जन्माला येताच तू आम्हाला गंगेत टाकून दे, त्यामुळे आम्ही शापातून मुक्त होऊ. हे ऐकून गंगा म्हणाली की, मी तसे केले तर लोक मला राक्षसी म्हणतील. 8ही मुलांना मी पाण्यात कशी टाकू? वसू म्हणाले की, तू 7 पाण्यात टाक व 8व्याचा सांभाळ कर. आम्हा 8ही वसूंचा मिळून तुझा 8वा पुत्र महाप्रतापी, जितेंद्रिय आणि धर्मात्मा होईल. असो. यानंतर काही वर्षांनी हस्तिनापुराचा राजा प्रताप एक दिवस शिकार करीत हिंडत असता गंगेच्या तीरावर आला व अत्यंत थकल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ तेथे बसला. इतक्यात त्या पवित्र नदीच्या प्रवाहातून गंगेची पांढरे वस्त्रे नेसलेली अत्यंत रूपसुंदर गौरवर्ण मूर्ती बाहेर निघाली. राजा अत्यंत आश्चर्यचकित होऊन ती सुंदर स्त्री कोण आहे म्हणून तिच्याकडे पाहू लागला. इतक्यात ती राजाच्या उजव्या मांडीवर येऊन बसली व मला वर दे असे त्याला म्हणाली. तेव्हा राजा म्हणाला की, मी एक पत्नी आणि व्रतस्थ आहे आणि तू माझ्या उजव्या मांडीवर बसल्यामुळे तू मला मुलीसारखी किंवा सुनेसारखी आहेस, म्हणून तू माझ्या मुलाची बायको हो. त्यावर गंगा म्हणाली की, राजा, माझ्या पोटी जो पुत्र होईल तो तुझ्या वंशाची कीर्ती वाढविल. असे बोलून गंगा अंतर्धान पावली.
महाभीष राजा हा प्रतिभाचा पुत्र शंतनू याच्या रूपाने जन्मास आला होता. देशोदेशीच्या राजांची शंतनू आपला जावई व्हावा अशी इच्छा होती. प्रतिभाच्या मनात गंगेला आपली सून करावी असे होते. त्याप्रमाणे प्रतिभाने एक दिवस शंतनूस सांगितले की गंगा तुला माळ घालणार आहे, म्हणून तू दुसऱ्या स्त्रीशी लग्न करू नकोस. लवकरच प्रतिभाने शंतनूला सिंहासनावर बसविले आणि तो तप करण्यासाठी निघून गेला. इकडे शंतनू गंगा नदीच्या तीरावर नेहमी शिकार करण्यासाठी जाऊ लागला, परंतु त्याचा खरा हेतू शिकारीचा नसून गंगेची भेट व्हावी हा होता. एके दिवशी गंगा सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रकट झाली व तिने शंतनूला माळ घातली. तेव्हा ती राजाला म्हणाली की राजा, मी जे काही करीन ते प्रमाण मानले पाहिजेस. जर मी केलेली गोष्ट तुला मान्य नसेल तर मी त्याच क्षणी तुझ्याजवळून निघून जाईल. राजाने तसे वागण्याचे तिला वचन दिले व तो तिला आपली पट्टराणी करून घरी घेऊन आला. पुढे राणीला दिवस गेले व योग्य काळी तिला मुलगा झाला, परंतु त्या मुलाला ताबडतोब राणीने गंगेच्या प्रवाहात सोडले. असे 7 मुलगे तिने पाण्यात नेऊन सोडले. शंतनू भीतीने काहीही बोलला नाही. राणीला नंतर सूर्यासारखा तेजस्वी असा मुलगा झाला. तो ती पाण्यात टाकण्यास नेऊ लागली. तोच राजा आडवा आला आणि तिला म्हणाला की चांडाळणी, हा तरी मुलगा राहू दे, याला इतराप्रमाणे पाण्यात टाकून तू त्याची वाट लावू नकोस. हे ऐकून गंगा म्हणाली की अष्टवसू, मी आज शापातून मुक्त झाले. मी आता इथून जाते. हा 8वा मुलगा मी तुला आणून देईल. असे म्हणून गंगा गुप्त झाली. 8व्या मुलाला ती आपल्याबरोबर घेऊन गेली. त्या दिवसापासून राजा दुःखी बनला. रात्रदिवस त्याचे मन डळमळू लागले. तो अस्वस्थपणे राज्यकारभार करू लागला. अशा तऱ्हेने 36 वर्ष गेली. एक दिवस गंगेच्या काठी शिकार करीत असता गंगेचा झुळझुळ वाहणारा शांत प्रवाह पाहून त्याला नवल वाटले व तिचे मूळ शोधून काढण्याची त्याला इच्छा झाली. त्याप्रमाणे शोध करीत असता तो हरिद्वारापर्यंत जाऊन पोचला. त्या ठिकाणी एका पराक्रमी मुलाने बाणांचे जाळे करून गंगेचा प्रवाह अडवून धरला आहे असे दृश्य त्याला दिसले. तो मुलगा शंतनूचाच होता, पण त्याला त्याची ओळख पटली नाही. परंतु त्याला पाहून राजाच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. राजाने त्याला विचारले की बाळ, तू कोणाचा पुत्र आहेस? हा प्रश्न ऐकताच तो मुलगा एकदम गंगेच्या प्रवाहात गुप्त झाला. राजाला त्यावेळी अत्यंत वाईट वाटले. त्याला आपल्या राणीची आठवण झाली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गंगेची मूर्ती आठवून तो तिला म्हणाला की हे प्रिये, 8वा पुत्र आणून देईन असे वचन तू मला दिले होतेस. ते वचन यावेळी मला भेटून आणि पुत्र देऊन खरे कर. आता मन कठीण करू नकोस. राजाने असे म्हणताच गंगा मुलाला हातात धरून एकदम प्रकट झाली. त्या मुलाच्या अंगावर उत्तम वस्त्रे होती व त्यावर मोत्यांच्या माळा झळकत होत्या. दुसरेही अनेक अलंकार त्यांच्या अंगावर होते. त्या मुलाला राजाच्या हवाली करून गंगा त्याला म्हणाली की ह्या आपल्या मुलाला सांभाळा. याला वैशिष्ठांनी विद्या शिकविली आहे. भार्गव रामाने धनुर्विद्या शिकविली आहे. बृहस्पतीपाशी मंत्रविद्या शिकून हा प्रवीण झाला आहे. हा तुझ्या कुळाची कीर्ती वाढविल. याला आपल्या घरी घेऊन जा आणि युवराजपद दे. हा तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेल. असे बोलून गंगा गुप्त झाली. नंतर राजा भीष्माला घेऊन हस्तिनापुराला आला. सर्व राजे आणि प्रजा यांनी त्यांचे स्वागत केले व मंगलवाद्याच्या गजरात पितापुत्र राजवाड्यात आले. पुढे राजाने भीष्माकडे राज्यकारभार सोपिला व भीष्माने उत्तम प्रकारे राज्य केले. एके दिवशी शंतनू अरण्यात शिकार करीत हिंडत असता एकाएकी त्याला दिव्य सुवास आला. त्या वासाचा शोध घेत असता एका कोळ्याचे नगर त्याच्या दृष्टीस पडले. त्या ठिकाणी नदीच्या तीरी एक कोळ्याची मुलगी एका होडीचे रक्षण करीत होती. तिचे लावण्य पाहून राजा मोहित झाला. तिच्याच अंगाला तो दिव्य असा वास येत होता व तो लांबवर दरवळत होता. राजा तिला म्हणाला की हे सुंदरी, तू कोण आहेस? तू कोणाच्या नौकेचे रक्षण करीत आहेस? ती स्त्री म्हणाली की मी कोळ्याची मुलगी आहे व मी उतारूंना पैल तीराला नेत असते. हे ऐकून राजा त्या कोळ्याच्या घरी गेला व त्याला म्हणाला की तुझी ही सुंदर मुलगी तू मला दे, मी तिला माझी पट्टराणी करीन. कोळी म्हणाला की महाराज, आपले म्हणणे मला मान्य आहे, परंतु माझी एक अट आहे. ती अशी की हिला जो मुलगा होईल त्याला आपल्यानंतर सिंहासनावर बसविण्याचे वचन आपण मला द्यावे. ते ऐकून राजा दचकला व मनात म्हणाला की भीष्मासारखा पुत्र तिन्ही लोकात मिळणार नाही. सर्व गुण संपन्न व त्याच्यावरून तन मन धन ओवाळून टाकावे असा तो पुत्र आहे. राजा काही न बोलता तेथून उठला व परत आपल्या नगराला आला, परंतु त्याच्या मनात मात्र सत्यवतीचेच विचार येत होते. राजा नेहमीसारखा आनंदी न दिसता चिंतातूर का दिसतोय हे भीष्माला कळेनासे झाले. शेवटी तो हात जोडून शंतनूला म्हणाला की बाबा, आपण असे चिंतातूर का आहात? कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी वाटत आहे? माझ्यासारखा मुलगा आपल्याला असताना आपण काळजीत असणे योग्य नाही. प्रत्यक्ष इंद्रालाही दुर्लभ असलेली वस्तू मी आपल्याला क्षणात आणून देईल.
बाबा, आपण आपल्या काळजीचे कारण मला सांगावे. हे भाषण ऐकून शंतनू म्हणाला की भीष्मा, तुझ्यासारखा दुसरा मुलगा मिळणार नाही हे खरे आहे, परंतु तुझ्या पाठीवर तुला भाऊ असावा असे मला वाटते. हे ऐकून भीष्म प्रधानाला बोलावून म्हणाला की महाराजांना धर्मसंग्रहासाठी पत्नी पाहिजे आहे, म्हणून एखादी वधू बघा. यावर शंतनूने आपल्या पुरोहितांना एकांतात बोलावून म्हटले की कोळ्याची मुलगी सत्यवती हिला माझी राणी करून द्या, तिच्याशिवाय दुसरे स्त्री मला नको. पुरोहितांनी राजाची ही इच्छा भीष्माला कळविली. तेव्हा तो लगेच सत्यवतीच्या बापाकडे जाण्यास निघाला. सत्यवतीच्या बापाने त्यांचे चांगले स्वागत केले. भीष्माने त्याला आपल्या येण्याचा हेतू कळविला. त्यानेही आपल्या मनातला विचार भीष्माला कळविला. तेव्हा भीष्म मोठ्याने गर्जना करून म्हणाला की सत्यवतीच्या पोटी जो पुत्र होईल त्यावर मी छत्र धरीन आणि त्याच्या वंशाची मी राज्यावर स्थापना करीन. हे त्रिवार सत्य आहे. माझा हा शब्द केव्हाही खोटा होणार नाही. हे ऐकून कोळी पुन्हा म्हणाला की महाराज, आपण आपला शब्द खोटा करणार नाही, पण आपली मुले राज्य हिरावून घेणार नाहीत याची काय खात्री. कोळ्याचे शब्द ऐकून भीष्माने अचाट अशी प्रतिज्ञा केली. तो गरजून म्हणाला की मी आजन्म ब्रह्मचारी व वृतस्थ राहील अशी प्रतिज्ञा करतो. यापुढे जगातील सर्व मुली मला गंगामाते समान आहेत. मदनाचा मी शिरच्छेद केला. या क्षणापासून ब्रह्मचार्याचे ब्रीद मी घेतले. संतती वाचून मी मोक्षपदाची प्राप्ती करून घेईल. भीष्माची ही अलौकिक प्रतिज्ञा ऐकताच त्या सर्व मंडळींनी त्याला वडिलाबद्दल जे प्रेम वाटत होते याचा जय जयकार केला. नंतर कोळ्याने सत्यवतीला भीष्माच्या स्वाधीन केले. नंतर भीष्माने सोन्याच्या रथातून सत्यवतीला हस्तिनापुरास आणले व पुढे लवकरच चांगला मुहूर्त पाहून तिचे शंतनूशी लग्न लावले. यावेळी शंतनूने प्रसन्न होऊन भीष्माला असा आशीर्वाद दिला की तू घोर अशी प्रतिज्ञा केलीस म्हणून तुला यापुढे सर्व लोक भीष्म म्हणतील आणि तू इच्छामरणी होशील. भीष्मा, तू तीनही लोकात धन्य आहेस. शंतनूला पुढे सत्यवतीपासून चित्रांगद नावाचा मुलगा झाला. नंतर 1 वर्षाने त्याला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव विचित्रवीर्य असे होते. काही वर्षांनी शंतनू स्वर्गवासी झाला. तेव्हा भीष्माने चित्रांगदाला गादीवर बसवून त्याला राज्याभिषेक केला. त्याने सर्व जग पादाक्रांत करून अपार धन मिळविले. प्रत्येक स्वारीत त्याचा जय झाला, कारण त्याचे पाठीराखे भीष्म होते. परंतु गंधर्वाचा राजा चित्ररथ याला आपलेच नाव या राजाला आहे हे पाहून त्याचा हेवा वाटला व त्याने हस्तिनापुरावर स्वारी केली व चित्रांगदाचा कपटाने प्राण घेऊन तो स्वर्गलोकी पळून गेला. मग भीष्माने विचित्रवीर्याला गादीवर बसविले व त्याच्यासाठी योग्य व वधू भीष्म शोधू लागला. इतक्यात काही ऋषींनी त्यांना अशी माहिती दिली की काशीच्या राजाने आपल्या अंबा व अंबिका आणि अंबालिका नावाच्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे. हे ऐकून भीष्म तेथे गेला व त्या तिन्ही मुलींना त्याने जिंकून हस्तिनापुरास आणले व सत्यवतीच्या स्वाधीन केले. त्यावेळी अंबा म्हणाली की मी मनातून शाल्व राजाला वरले आहे. हे ऐकताच भीष्माने तिला रथात बसून व बरोबर पुष्कळ सैन्य देऊन शाल्व राजाकडे पाठविले. परंतु शाल्वाने अंबिकेला असे सांगून परत पाठविले की प्रथम तुला भीष्माने जिंकून नेल्यामुळे आता मी तुझा स्वीकार करणार नाही. इकडे भीष्माने व्यास वगैरे ऋषींना बोलावून अंबिका आणि अंबालिका यांचे विचित्रवीर्याशी मोठ्या थाटात लग्न लावले. अंबा परत आल्यावर भीष्माला असे म्हणाले की तुम्ही मला स्वयंवरातून जिंकून आणले आहे, तेव्हा मी आता तुम्हालाच माळ घालणार आहे. तेव्हा भीष्म म्हणाला की अंबे, तू मला आईप्रमाणे आहेस. सर्वच स्त्रियांना मी आईसारखा समजतो, म्हणून तू आपल्या बापाच्या घरी जा. भीष्माचे हे बोलणे ऐकून अंबेला आपला अत्यंत अपमान झाल्यासारखे वाटले व ती एकटीच बद्रिकाश्रमाला निघून गेली. तेथे तिने खडतर अशी तपश्चर्या केली. श्री परशुरामांना प्रसन्न केले. त्याने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने त्यांना असे सांगितले की तुमचा शिष्य भीष्म याच्याशी माझे लग्न लावून द्या. ते ऐकून परशुराम तिला बरोबर घेऊन हस्तिनापुरास आले व त्यांनी भीष्माला अंबेबरोबर लग्न करण्यास सांगितले. परंतु भीष्माने आपली प्रतिज्ञा त्यांना सांगून लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा परशुरामांना राग आला व त्यांनी भीष्माला युद्धास बोलाविले. मग त्या दोघांचे निकराचे युद्ध झाले. यात भीष्माने परशुरामांना बाणांनी खिळवून टाकले. आपल्या शिष्याचा हा पराक्रम पाहून परशुराम संतुष्ट झाले व त्यांनी अंबेला तिच्या पित्याकडे परत जाण्यास सांगितले. आपण स्वस्थानी परत गेले. अंबा नंतर अरण्यात गेली व भीष्माचा प्राण घेण्याचा हेतू मनात धरून तिने घोर तपश्चर्या केली व देहाचा त्याग केला. याच वेळी द्रुपद नावाचा राजा पुत्र व्हावा या इच्छेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करीत होता. त्याच्या तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्याला असा वर दिला की प्रथम स्त्री व नंतर पुरुष होणारा पुत्र तुला होईल. पुढे अंबा द्रुपदाच्या मुलीच्या रूपाने जन्मास आली. तिचे
नाव द्रुपदाने शिखंडी असे ठेविले. राजाने ती मुलगी आहे ही गोष्ट गुपित ठेवली व तिला मुलाचा वेश देऊन वाढविले. शिखंडी मोठा झाल्यावर दशार्णव देशाचा राजा हिरण्य याच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. मग हिरण्याच्या मुलीला आपला नवरा पुरुष नसून स्त्री आहे हे कळून आले व ती परत आपल्या बापाकडे गेली व तिने ती गोष्ट त्याला सांगितली. तेव्हा तो आपले सैन्य घेऊन द्रुपदाबरोबर युद्ध करण्यासाठी आला. ते बघून शिखंडी रात्री अरण्यात पळून गेला व तेथे रडत बसला. इतक्यात त्या वाटेने स्थूलकारण नावाचा कुबेराचा एक नौकर जात होता. त्याने शिखंडीचे रडणे ऐकले व त्याच्याजवळ जाऊन रडण्याचे कारण विचारले. तेव्हा शिखंडीने सर्व गोष्ट त्याला सांगितली. ते ऐकून स्थूलकारण म्हणाला की मी तुझे स्त्रीपण घेऊन 8 दिवस माझे पुरुषपण तुला देतो. याप्रमाणे शिखंडी पुरुष होऊन परत आला व त्याने झालेली गोष्ट आपल्या बापाला सांगितली. ती ऐकून राजाला अतिशय आनंद झाला व त्याने आपल्या दूताबरोबर हिरण्याकडे असा निरोप पाठविला की माझा पुत्र पुरुष आहे, खात्री करून मग पाहिजे असल्यास युद्ध करावे. हिरण्याने काही स्त्रियांना पाठवून आपली खात्री करून घेतली व मग आपल्या मुलीची द्रुपदाच्या घरी रवानगी करून तो परत आपल्या नगरात गेला. पुढे 8 दिवसांनी शिखंडी परत वनात गेला. त्याचवेळी त्याच्या सुदैवाने कुबेर त्या ठिकाणी आला. आपला नौकर स्थूलकारण बायकोचा वेश घेऊन बसलेला त्याला दिसला. त्याने त्याला असा शाप दिला की शिखंडी मरेपर्यंत तू असाच स्त्री होऊन इथे राहा, तुझे पुरुषत्व शिखंडी भोगील. इतक्यात शिखंडीने धावत येऊन कुबेराचे पाय धरले. तेव्हा त्याने पुरुष होऊन सुखाने नांदा असा त्याला आशीर्वाद दिला. असो, इकडे विचित्रवीर्य राजा पुष्कळ वर्षे राज्य करून निपुत्रिक होऊन मेला. वंशाला पुढे संतान नाही हे पाहून सत्यवती खिन्न झाली व तिने भीष्मास लग्न करण्यास सांगितले. परंतु भीष्म आपली प्रतिज्ञा मोडण्यास तयार झाला नाही. तेव्हा सत्यवती भीष्माला म्हणाली की यावेळी व्यासाची प्रार्थना करून त्याला वंशवृद्धी करण्याची विनंती करावी, म्हणजे तो आपले मनोरथ पूर्ण करील. मी कुमारी असता पाराशर ऋषीपासून माझ्याच पोटी त्याचा जन्म झाला असल्यामुळे तो माझाच मुलगा आहे. भीष्माने या गोष्टीला आनंदाने होकार दिला व सत्यवतीने शुचिर्भूत होऊन व्यासाचे स्मरण करताच ते प्रकट झाले. तिने मनातील हेतू त्यांना सांगितला. त्यांनी मातेची आज्ञा मान्य केली. त्यांचेपासून अंबिकेला धृतराष्ट्र नावाचा मुलगा झाला. हा मुलगा अत्यंत पराक्रमी व 9000 हत्तीची शक्ती अंगात असलेला असा होता. पण तो जन्मताच आंधळा होता. त्याचे कारण असे होते की व्यासाबरोबर समागम होताच अंबिकेने त्यांचे तेज सहन न झाल्यामुळे डोळे झाकले होते. आंधळा मुलगा जन्माला आल्याचे पाहून सत्यवतीला फार वाईट वाटले व तिने अंबालिकेच्या पोटी पुत्र उत्पन्न करण्यास सांगितले. परंतु समागमाच्या वेळी थरथरा कापू लागल्यामुळे तिला झालेला मुलगा पांडूर रंगाचा झाला. ते पाहून सत्यवतीने परत व्यासांना बोलाविले व अंबिकेच्या पोटी आणखी एक मुलगा उत्पन्न करण्यास सांगितले. व्यासांनी आईची आज्ञा मान्य केली, परंतु भयामुळे यावेळी अंबिका स्वतः त्याच्याकडे गेली नाही, तर आपल्या दासीस पाठविले. तिच्या पोटी विदुर जन्मास आला. विदुर हा यमधर्माचा अवतार आहे. दासीच्या पोटी यमाने जन्म घेण्याचे कारण असे की पूर्वी मांडव्य नावाचा ऋषी एका पायावर उभा राहून तप करीत होता. एकदा काही चोरांनी राजाच्या खजिन्यावर हल्ला केला व पाठलाग करणाऱ्या शिपायांच्या भयामुळे ते मांडव्याच्या मागे येऊन लपले. शिपायांनी त्या चोराबरोबर मांडव्यालाही पकडले व त्या सर्वांना सुळावर देण्याची आज्ञा केली. मांडव्य यमलोकी गेल्यानंतर त्याने यमाला तू दासीच्या पोटी जन्माला जाशील असा शाप दिला. यावेळी यमाने प्रार्थना करून उशाप मागितला. तेव्हा मांडव्याने त्याला असे सांगितले की व्यासापासून तुझा जन्म होईल व तू महाज्ञानी, धार्मिक व ईश्वरभक्त होशील.